सर्वप्रथम सरांना नमस्कार. अं, नंतर कुमल मॅडमना नमस्कार आणि सर्व उपस्थित आपल्या ज्योतिष अभ्यासकांना नमस्कार. आपला हा जो शनिवारचा उपक्रम आहे तो सध्या आपल्या कुबल मॅडम प्रथम त्यांनी ग्रहांचं विवेचन केलं आणि आता पत्रिकांचं वाचन करत आहेत. त्यांचा पण अभ्यास खूप छान आहे आणि त्या विविध विषयांवर आता बोलतायत. तर ते आज नवीन काय आपल्याला शिकवणार आहे याची सगळ्यांनाच उत्सुकता असेल. ती उत्सुकता जाणून न ठेवता मी मॅडमने विनंती करते, मॅडम तुम्ही आपल्या पत्रिका वाचनाला सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू मॅडम. तर सर्वात प्रथम आपले अभिषेक एस्ट्रॉलॉजिकल अकॅडमीचे सर्वा ऋषी तुल्य श्री दिलीप देवारे सरांना मी कोटी कोटी धन्यवाद देते आणि कोटी कोटी वंदन करते. तसेच आपल्या सरोज मॅडम, तुम्ही स्वागत केलं, तुमचे पण आभार आणि तुमचे पण धन्यवाद. आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत, सर्वांना नमस्कार. आता आज आपण एक नवीन कुंडलीचा अभ्यास करूया. तर सर, आधी मला आता कुंडली लावायला शेअर करायला लागेल, तर तुम्हाला हे शेअर काढलं. थँक्यू. काही गडबड नाही ना झाली? अरे बापरे, तारीख का नाही दिसत? हा, दिसते बघा. ही तारीख आहे 12 ऑगस्ट 1946, सकाळी म्हणजे पहाटे 5:49 आणि 39 सेकंद, म्हणजे 5:49 घेतलं तरी चालेल. हा जातकाची म्हणजे ही वेळ आहे जन्माची. जातक पुरुष आहे आणि मुंबई जन्मस्थळ आहे. बघा, तुम्ही तारीख लिहून घ्या, मग मी मेन पत्रिका लावते. झालं मॅडम. हा, सगळ्यांचं झालं का? हो मॅडम. हा, ठीक हो आहे. मॅडम, झालं मॅडम. ओके, थँक्यू. हे बघा, ही लग्न कुंडली आहे. हा, नेमकं योगायोगाने परत कर्कच लग्न आलं आहे. तर मी हे जातकाच्या संदर्भात सांगते. हे जातक जे आहेत, म्हणजे मी जी कुंडली लावली आहे, आता जवळजवळ त्यांचं 79-80 पर्यंत, म्हणजे वय वर्ष 80 आहे साधारण. आणि हे जातक आपलं ब्रीच कॅन्डी हे हॉस्पिटल आहे ना वॉर्डन रोडला मुंबईला, तिथे हे खूप असं काय म्हणायचं प्रख्यात हार्ट सर्जन आहेत. तर आता आपण ह्या कुंडलीचा अभ्यास करूया. इथे लग्न कर्क आहे बघा. आणि आपण मागच्या वेळेस पण बघितलं, हे कर्क लग्न कसं करुणामयी, निष्ठावान आहे, चाणाक्ष आहे, म्हणजे सावध पण आहे, पण हिलिंगचं पण लग्न आहे. तर इथे म्हणजे लग्नातच सूर्य आलाय, ही खूप जमेची बाजू आहे. म्हणजे सूर्य लग्नी चांगलाच आहे. आणि त्याच्याबरोबर बुध पण आहे. आणि हा बुध कोण आहे, तर पराक्रमेश पण आहे आणि व्ययश पण आहे. म्हणजे इथे हॉस्पिटलचाही संबंध आला. पराक्रमात कन्या रास आली, ही पण म्हणजे आपण काय म्हणायचं, निसर्ग कुंडलीप्रमाणे ती षष्टाची रास आली आहे ना. आणि म्हणजे हा सूर्य आणि बुधादित्य योग तर झालाच. म्हणजे हे मेडिकल फील्डमध्ये यांनी चांगलं शिक्षण पण घेतलं. आणि बुध म्हणजे आपण हाताचा पण असं म्हणजे कारक धरतो ना. आणि इथे शनी पण आलाय विशेष म्हणजे. आणि हा शनी जो आहे ना, तो सप्तमेश आणि अष्टमेश, अष्टम स्थानावरून आपण कसं सर्जरी किंवा असे क्रोनिक डिसिजेस बघतो ना, तर तो शनी पण इथे लग्नात आलाय. आणि लग्नेश सप्तमात गेला शनीच्या राशीत, म्हणजे मकर राशीत. तर त्यामुळं हे जातक कसे आहेत, म्हणजे असं एक म्हणजे प्रॅक्टिकलिटी तर त्यांच्याकडेच आहेच आहे. आणि खंबीर पण, शिस्त, संयम असं पण आहे, अनुशासित पण आहे, चिकाटी आहे त्यांच्याकडे. आणि ह्या शनीचा आणि लग्नेश चंद्राचा अनन्य योग झालाय. म्हणजे हा सप्तमेश शनी लग्नात गेलाय आणि लग्नेश चंद्र हा सप्तमात आलाय. आणि येथे असा धनेश म्हणजे सूर्य तो लग्नी चाललाय. मग आता पराक्रम स्थानात कोण कोण आहे बघा.
मंगळ आहे, शुक्र आहे आणि गुरु आहे. नेपच्यून पण आहे, पण आपण सध्या ह्या तिघांचा विचार करू. आणि हा गुरु वर्गोत्तमी पण आहे. म्हणजे ह्या जातक कसं ह्या क्षेत्रात असं उच्च लेवलचं त्यांनी शिक्षण घेतले, म्हणजे MS तर झाले, पण त्यांचं निदान म्हणजे अचूक निदान ते करतात. आणि गुरु आहे म्हणजे नीतिमत्ता पण आहेच आहे. आणि मंगळ आणि शुक्र हे दोघं पण, म्हणजे मंगळ कसा सर्जरीचा कारक तर आहेच आहे, आणि शुक्र म्हणजे स्किल पण बघतो ना आपण शुक्रावरनं. तर स्किल तर बघतोच, पण इथे मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपण ह्या शुक्रावरनं वेस म्हणजे ज्या ह्याच्या धमन्या आपण म्हणतो ना हार्टच्या, त्या पण बघतो, आणि हार्टचे वॉल्व्स जे असतात ते पण बघतो आपण इथून. आणि हा मंगळ कोण आहे तर पंचमेश पण आहे आणि दशमेश पण आहे. तर इथे पंचमात केतू आहे. तर हा केतू पण कसं सर्जिकल इन्स्ट्रुमेंटचा पण कारक, पण तो मंगळाच्याच राशीत आला, म्हणजे तो इथे सर्जरीसाठी खूप असं म्हणजे काय म्हणायचं पूरक ठरलाय. म्हणजे क्रिटिकल ऑपरेशन्स जे असतात ना ते, किंवा ज्यावेळेस रिस्क घ्यायची असेल तर त्याच्यासाठी हा, कारण चांगला पण चांगला इन द सेन्स केतू कसं डेप्थ लेवलला जाऊन नॉलेज घेतो. आणि इथे चतुर्थ स्थानावर आपण कसं काय बघणार तर चेस्ट जरी बघतो, पण हार्टचं म्हणजे एक बाह्य आवरण ज्याला पेरिकार्डियम म्हणतात ते पण इथून बघितले जातं. आणि त्याचाच म्हणजे स्वामी शुक्र इथे मंगळाबरोबर बसलेला आहे. म्हणजे हे दोघं मंगळ शुक्र एकतर डॉट युतीत पण आहे, एकाच नक्षत्रात पण आहेत, आणि ते उत्तरा फाल्गुनीच नक्षत्रात आहेत मला वाटतं, बघते मी, हा रवीच्याच नक्षत्रात आहे. त्यामुळं ते हार्ट सर्जरीसाठी म्हणजे पूरक आहे. आणि इथे षष्ठ स्थानात म्हणजे गुरुची रास आहे ना, धनु रास, त्याचा स्वामी इथे पराक्रमात गेलाय. आणि शिवाय कन्या राशी म्हणजे ही परफेक्शनची तर रास आहेच नो डाऊट, पण इथून पण आपण म्हणजे हिलिंग पण बघतो. आणि हा गुरु वर्गोत्तमी झालाय, म्हणजे त्यामुळे त्याचं फळ पण चांगलंच मिळणार आहे. दशम हे सप्तमात तर मी तुम्हाला सांगितलंच आहे, हे चंद्र आणि शनीचा म्हणजे अनन्य योग झालेला आहे. आणि म्हणजे इथे कसं हा सप्तमावरून आपण असं हे पण बघतो ना, जनता किंवा पब्लिक, म्हणजे हा जातक मकर राशीचा आहे ना, तर म्हणजे एक माइंड फोकस्ड माइंड आहे त्यांचं. म्हणजे इमर्जन्सी आली तर असं डिसिजन जी पॉवर लागती ना, ती ह्या जातकाकडे चांगली आहे. आता भाग्येश हा पण गुरुच आहे, तो पराक्रमात तर आहेच आहे. तर आणि वर्गोत्तमी तो चांगलाच आहे. मेष राशीचं पण मी सांगितलं, मेष राशीचा म्हणजे मंगळ उत्तरा फाल्गुनी रवीच्या नक्षत्रात इथे, आणि शिवाय त्याच्यावर दृष्टी म्हणजे मंगळाचीच दृष्टी, म्हणजे त्याचा स्वामी मंगळ त्याची दृष्टी दशम स्थानावर आहे, हे पण पूरक आहे. इकडून शनीची पण 10वी दृष्टी आहे. आणि आपण मला असं वाटतं इथे सर नंतर सांगतील, पण सूर्याचं ते 10वं भ्रमण म्हणजे बघायचं की नाही, पण समजा केंद्रात आहे ना ते स्थान, तर म्हणजे हे पण पूरक झाले. आणि लाभात वृषभ रास आली, ती स्थिर राश, आणि तिथे हर्षल आणि राहू, आत्ताच आपण हर्षलचं मॅडम आणि सर बोलत होते, तर इथे हा राहू कसा म्हणजे बाहेरून लाभ, म्हणजे ह्या जातकांना म्हणजे ते इथे जरी असले नोकरीला त्या ब्रीच कँडी रुग्णालयात, पण त्यांना बाहेरून पण असं वेगवेगळ्या देशांमधून हार्ट सर्जरीसाठी बोलवण्यात येतं. म्हणजे परदेशातनं लाभ, पण इथे राहू स्टेंट, म्हणजे आपण ज्यावेळेस अँजिओप्लास्टी वगैरे करतो ना, त्यावेळेस ते स्टेंट घालतात ना, त्याचा पण हा राहू कारक आहे. बायपास म्हणजे सर्जरी पण, म्हणजे हे हर्षल राहू मिळून काय असं आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करतात. आणि व्ययस्थानात तर आपण बघितलंच आहे, मिथुन रास आहे, त्याचा स्वामी म्हणजे व्ययश हा लग्नातच आहे. आणि मग व्ययस्थानावरून आपण हॉस्पिटल पण बघतो. आता आपण थोडस नक्षत्रांबद्दल बोलूया. तर हे लग्न कर्क आहे, हिलिंगचं लग्न तर आहे नो डाऊट. आणि ते आश्लेषा 1 म्हणजे बुधाच्याच नक्षत्रात, ते नक्षत्र साधक आहे इथे. आणि म्हणजे धनु नवमांशात, म्हणजे इथे बघा चंद्राचा, बुधाचा आणि गुरुचा पण संबंध आला. आणि मग सूर्य, हा सूर्य इथे अमात्यकारक आहे, तो पण कर्केतच आहे. आणि हा सूर्य आश्लेषा 3 म्हणजे कुंभ नवमांशात, क्रोधांशात. तर आता क्रोधांशात जरी असला ना, पण कुंभ नवमांश हा चांगला आहे ना, म्हणजे इथे सूर्य आणि शनी ह्या दोघांचं मिळून काय होईल, म्हणजे ही हार्ट सर्जरी कशी खूप अशी जटिल सर्जरी असती ना, त्याच्यासाठी म्हणजे तो शनी आपल्याला इथे उपयोगीच पडतोय. मग नंतर चंद्र
चंद्राचं पुष्कर नवमांशात आहे, चांगलंच आहे. आणि तो श्रवण नक्षत्रात आहे, श्रवण 2 म्हणजे ऋषभ भोग्याश म्हणजे सूक्ष्म नवमांशात आहे. हा म्हणजे आपण श्रवण नक्षत्र कसं ऐकणे असं म्हणतो ना, इथं म्हणजे जातकाला हार्टची म्हणजे तपासणी करताना ते हार्टचे ठोके पण असे हे करायला लागतात ना, म्हणजे आपण म्हणतो ना हार्टची चाचणी करताना सुरुवातीला लगेच काय ऑपरेशन करत नाही, आधी ते चेकिंग करणार ना. आणि हा मंगळ आहे तर तो पण पुष्कर नवमांशात आहे. तो कन्येत असून उत्तरा फाल्गुनी म्हणजे रवीच्या नक्षत्रात उत्तरा फाल्गुनी 4 मध्ये आहे. आणि मीन म्हणजे मीन नवमांशात आहे, शुभांश मध्ये आहे. तर मग इथे पण मीनेचा पण संबंध आलाय, असं म्हणजे मीने पण असं मेडिकलसाठी असं क्रूर ग्रह आपण म्हणतो ना हवेत, तर ते त्या सूक्ष्मांशातच आले म्हणजे त्याला अजून बळ मिळाले मंगळाला. आणि हा बुध जो आहे ना तर तो हा पुष्य नक्षत्रात म्हणजे शनीच्या नक्षत्रात आहे. आणि पुष्य 3 मध्ये. आणि तो म्हणजे शुरांश मध्ये आहे ना, तुळ नवमांशात. तर तुळेचा स्वामी कोण आहे, तर शुक्र आहे. म्हणजे इथे शुक्राचा पण संबंध आला. आणि बुधाचा शुक्राचा संबंध कसा आपण इथे धरायचा, हे हार्ट सर्जन आहेत तर बुध हाताचा कारक आणि शुक्र स्किल. मी ते हॉल आणि ते ह्याचा तर कारक सांगितलंच आहे. पण इथे म्हणजे त्या सर्जरीसाठी जे आपल्याला स्किल हवंय ना, ते जातकाकडे चांगलं आहे. तर गुरु तो वर्गोत्तमी आहे, नो डाऊट. तर त्याच्या आणि तो पण म्हणजे कन्या परफेक्शनच्या राशीत आहे, सेवेच्या राशीत आहे. आणि हा गुरु पण मंगळाच्या चित्रा 2 म्हणजे मंगळाच्या नक्षत्रात आणि कन्या नवमांशातच आहे. म्हणजे इथे पण आपल्याला म्हणजे मंगळ मिळाला, त्याच्यानंतर बुध मिळाला आणि गुरु स्वतः. आता शुक्र जो आहे तर तो पण पुष्कर नवमांशात आहे, तो पण कन्येत आहे. आणि उत्तरा फाल्गुनी या रवीच्याच नक्षत्रात आणि मीन म्हणजे नवमांशात आहे, शुभांश मध्ये आहे तो. आणि म्हणजे उत्तरा फाल्गुनी रवीचं नक्षत्र असं झालं. आणि ते नक्षत्र आधी मैत्री पण असं पण आहे. शनी शनी हा पण पुष्कर नवमांशात आहे, कर्क राशीत आहे. आणि हा शनी मेन म्हणजे अष्टमेश आहे, हे आपण जास्त म्हणजे लक्षात ठेवलं. त्या अष्टमावरून आपण सर्जरी पण बघतो आणि म्हणजे असे क्रोनिक आजार पण असे पण बघतो ना. मग हा शनी कर्के पुष्य नवमांशात म्हणजे स्व नवमांशी आहे. आणि कन्या ह्याच्यात म्हणजे पुष्य नक्षत्रात स्वनक्षत्री आणि कन्या नवमांशात म्हणजे सौख्यांश मध्ये आहे. तर तो पण चांगला आहे. आता इथे राहू राहू तर मी स्टेंटचा कारक तुम्हाला सांगितलं, म्हणजे असं मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणजे तो हर्षल बरोबर आहे म्हणून. आणि तो राहू जो आहे ना हा वृषभेत आहे. आणि हा राहू पण मृग 1 म्हणजे मंगळाच्या नक्षत्रात आहे. आणि ते संपत नक्षत्र आहे तिथे. म्हणजे ह्या जातकांना म्हणजे लाभ कुठून झाले आपल्याला म्हणजे ते लक्षात येते की हार्ट सर्जरी म्हणजे हार्ट सर्जन आहेत हे, म्हणून त्यांना लाभ झाले आहेत. आणि राहू असल्यामुळे परदेशातनं पण लाभ झाले. आणि हा राहू जो आहे ना तो सिंह नवमांशात राज्यांश मध्ये आहे. म्हणजे यांचं कसं आपण म्हणतो ना कीर्ती म्हणजे बाहेरपर्यंत अशी म्हणजे पोचलेली आहे. केतू आहे तर केतू वृश्चिक राशीत आहे बघा, पंचमात. तर ही वृश्चिक राशी पण आपण कसं म्हणजे गूढ आणि असं खूप म्हणजे क्रिटिकल ऑपरेशन्स करायचे असतील ना तर त्यावेळेस जी रिस्क घ्यावी लागते किंवा जी क्षमता तर ती आपल्याला इथून दिसून येते. तर हा केतू ज्येष्ठा म्हणजे बुधाच्या नक्षत्रात आहे. आणि कुंभ नवमांशात आहे. म्हणजे हे आपण पापांश क्रोधांश असं न घेता तुम्ही इथे ह्या शनीला म्हणजे ह्याची जोड कशी मिळाली आहे. म्हणजे शनी कसं शिस्त म्हणजे अनुशासित आहे, गांभीर्य आहे त्यांच्याकडे, चिकाटी आहे, ते ऑपरेशन करताना लागणार जो संयम आहे तो आहे तिकडे. मग असं बघा, मी आता नवमांश कुंडली पर्यंत सांगितलं. आता तुम्ही बोला, मग आपण दशमांश कुंडली पण बघूया. बोला आता कोणाकोणाला काय काय बोलायचं असेल तर. नमस्कार मॅडम. होय बोला. आपण मागे पण एक डॉक्टर त्यांची कुंडली हो, घेतली, त्यात पण न्यूरोसर्जन असं घेतलं होतं वेळेस आपण मागे. हो कर्क लग्न होतं, होय. त्यात पण वेळेस लग्नी आला होता. हम्म, आणि धनेश म्हणजे द्वितीयच लग्नी आला होता. हम्म, हम्म. इथे लग्नातच सूर्य आहे तर मेडिकलचं लग्न आहे. हो कर्क लग्न आहे ते सेवाभावी आहे, ते मेडिकल फील्डशीच आहे.
प्लस दशमेश मंगळ आहे, पंचमेश दशमेश दोन्ही मंगळ आहे, म्हणजे ती त्यांची फील्ड बरोबर तिथे परफेक्ट दाखवते. हा. प्लस ते पराक्रमात आहे मंगळ, हम्म. आणि मंगळाला पुष्कर नवमोश मिळालाय, मीन नवमोश. होय. तर ते टेक्निकली खूप योग्य असं त्यांना ते हे लाभलेलं आहे. आणि राहू, मेन म्हणजे राहू परदेशात त्यांना जे जावं लागतं, यावं लागतं, किंवा परदेशात जी त्यांच्या कामासाठी स्किलसाठी जी कीर्ती आहे ती राहूने मिळवलेली आहे. तर सिंह नवमोशात राज्यवंशात गेलेला आहे. लग्नेश चंद्र जो मकर राशीत आहे, जी आपण कालपुरुषाची कर्माची रास म्हणतो, हम्म. आणि तो चंद्र सुद्धा वर्गोत म्हणजे ह्याच्या नववंशात आहे, त्याच्या भोग्यवंशात वृषभ नववंश उच्च नववंशी गेलाय. हो. होय. होय. गुरुचा सुद्धा चांगला त्याला हे मिळालाय, गुरु आणि शनी. गुरु पण वर्गोत्तम आहे, म्हणजे तो कन्या नवमोशात असू दे. शनी सुद्धा कन्या नवमोशात मित्र राशीच्या नवमोशात आहे. त्याला नवमोश सगळे चांगले मिळालेत. आता एखाद दुसरा तो त्याचे ते सूक्ष्मांश सोडले, पण ते ह्या स्किलसाठी त्यांना ते योग्य आहे. हम्म. 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 आणि मुळात आपण जे बोलतो इक्वेटरचं लग्न, होय. होय. ते इक्वेटरचं लग्न आहे यांचं. छान. आणि पौर्णिमेचा जवळपासचा जन्म आहे, हो, पौर्णिमा. म्हणजे समोरासमोर चंद्र सूर्य आहे, त्यामुळे. बोला ना. झालं. हॅलो. काय झालं? हो, थँक्यू मॅडम, ते मुलं खूप हे करतात. हो. हा, ठीक आहे, छान सांगितलं, थँक्यू. बोला, अजून कोणाला काय काय सांगायचंय, काय काय वाटतंय, तुमचे पण मत सांगा ना. एकूण पत्रिका मेडिकल फील्डसाठी चांगली आहे आणि छान आहे मॅडम. आणि कर्क म्हणजे हार्टशी रिलेटेड पण आहेच आहे. हा, हे मुद्दे होतेच. आणि तुम्ही तर बाकी सगळे मुद्दे तसे क्लिअर सांगितलेत, नॉमॉस सांगितलेत, तर पत्रिका चांगली आहे. मंगळ लाभात आहे. बोला ना. मंगळ मंगळ सर्जरी मंगळ सर्जरीचा कारक असतो, तो लाभस्थानात आहे दशमांश कुंडली. हा, दशमांश आपण लावूया ना, आहे बरोबर आहे ना, दशमांश कुंडली आहे, कर्केचा मंगळ आहे, बरोबर आहे ना. म्हणजे त्यांचा सर्जिकल सक्सेस रेट पण हाय होतो तिकडे. बोला हो अजून. बरोबर. हो बरोबर. मुळात मंगळ या म्हणजे कर्क लग्नाला योगकारक पण आहे ना. हो बरोबर आहे. दशमेश पण चांगला आहे, दशमांश कुंडलीत दशमेश. जो दशमेश बुध सुद्धा उच्चीचा आहे दशमांश कुंडलीत. मग तिथून आपण म्हणजे त्यांचं निदान अचूक आणि किंवा सर्जिकल म्हणजे जे त्यांचं हँड स्किल आहे ना, त्याच्यात पण ते असे निपुण आहेत, म्हणजे सूक्ष्म सर्जरी करण्यासाठी पण योग्य, कारण तिथे दशमात म्हणजे लग्नेश दशमात गेलाय, बुधात म्हणजे मिथुन हो राशीतच. हो. एकापेक्षा जास्ती स्किल त्यांना अवलंबून त्यांना येत असतील, एकापेक्षा जास्ती. येऊ शकतात ना, कारण बुध आहे ना. बुधामुळे. हा, हा. हा, बुधामुळे पण बुधामुळे. आपण कसं आज म्हणजे ते ऍज अ हार्ट सर्जन असं म्हणून हो, हे हार्ट सर्जन बरोबर. हार्ट हार्ट म्हणजे सूर्य ना, म्हणून त्यांचं सूर्य हो, पराक्रम आहे दशमांश. आहे ना, आहे बरोबर आहे. अरे बापरे बाबा.
तुम्ही घ्या तिकडे. हं. बोला बोला तुम्ही, काही नाही, फोन होता. नम्रताच आहे, घ्या तिकडे. मी बंद केला, तुमच्या ह्याच्यावर करा. मॅडम हा बोला बोला. मॅडम या पत्रिकेमध्ये भाग्येश आणि म्हणजे त्रिकोणाचे स्वामी हो म्हणजे मंगळ आणि गुरु एकत्र आहेत तृतीयामध्ये. होय होय. मंगळ धडाडी आणि शनीची काठी. हं. आणि पंचम स्थान विद्येचं म्हणजे उच्च विद्या पण आपण पंचम स्थानावर बघतो. होय होय होय. दशमेश मंगळच आहे, हं. तृतीयात्व आला. आणि पंचमाशी म्हणजे त्यांचं शिक्षण 5व्या स्थानाशी निगडीत झालं. आहे म्हणजे हार्ट किंवा जे काही आहे शरीराचे जे अवयव येतात, स्पाईन वगैरे जे त्याच्यामध्ये थॉरॅक्स वगैरे जे म्हणतात ते पण येतं. थोरॅकिक आणि सर्जरी. हो हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जलतत्व आणि पृथ्वीतत्व अतिशय लोडेड आहे. होय. जल म्हणजे रक्ताचा संबंध आला, इथं मंगळच रक्ताचा कारक आहे, चंद्र सुद्धा आहे आणि चंद्र लग्नेश आहे. हं. आणि चंद्र सप्तमात आहे म्हणजे म्हणजे केंद्राचे स्वामी पण म्हणजे चंद्र स्वतः आणि शनी आनंद योग झाला आणि केंद्रामध्ये चालेल, तो सुद्धा एक प्रकारचा खूप मोठा योग झाला त्यांचा. म्हणजे एक तर म्हणजे त्यांचं स्वतःचे वैयक्तिक त्यांची व्यक्तिमत्व किंवा त्यांचं जे काही स्वतः त्यांनी हे केलं असेल, क्रिएट केलं म्हणजे निर्माण केलं त्यांचं काय आहे करिअर, तर ते करिअर त्या सूर्य, कारण प्रथम स्थानामध्ये सूर्य आला, त्यामुळे त्यांचं जे काय प्रसिद्धी म्हणा किंवा त्यांचं नाव फेम वगैरे सूर्याने खूप केलं. कारण तो धनेश पण आहे. धनेश असून सूर्याचं वैशिष्ट्य म्हणजे सूर्य ह्या पत्रिकेचा म्हणजे अतिशय पॉवरफुल ग्रह झाला बुधाच्या योगामुळं. आणि शनी तिथं पण आला. शनी जरी सूर्याबरोबर असला तरी शनी त्या सूर्याला त्याला म्हणजे एक अधिकार देण्यासाठी शनी त्याला खूप हेल्प करतोय. शनी अष्टम स्थानात आहे. अष्टम स्थानामध्ये असल्यामुळे शनीने काय केलं की शनी जरी अष्टमेश असला, पत्रिकेला आपण म्हणतो की हा पत्रिकेचा अशुभ ग्रह आहे, चांगला नाहीये, पण शनीने अष्टम स्थान म्हणजे ज्या लोकांना दुःख असतं किंवा ज्यांना काही थोडेसे प्रॉब्लेम्स असतात, जे ह्याच्यामध्ये असतात संकटामध्ये किंवा काही समस्येमध्ये, त्या लोकांना वाचवण्याचं काम पण तेच करतात. म्हणजे एक प्रकारचं जीवन देण्याचं कामच आहे. हार्ट सर्जरी म्हणजे एखादा पुनर्जन्मच होतो ना. तर तो सुद्धा शनी त्या दृष्टीने खूप चांगला झालाय तो, कारण तो आनंद योग चंद्रावर लग्नेशाबरोबर त्याचा आनंद योग झालाय. त्यामुळे ते शुभच आहे, म्हणजे लोकांचं शुभ करण्याकडे त्यांची मानसिकता आहे. तर त्या दृष्टीने चंद्र आणि शनी खूप पॉवरफुल आहे. असे जरी आपण प्रतियुगात म्हणलं की ते चांगले नसतात, पण या कुंडलीला तसं शनीचं नाही, शनी खूप चांगला आहे कुंडली. आणि मंगळ स्ट्रॉंग आहेच, कारण तो तृतीयात आलेला आहे. त्याला म्हणजे नैसर्गिक तसं पण स्थान चांगलं मिळालं तर. आणि बुध पण चांगला आहे. बुध हा सुद्धा म्हणजे कसं आहे की तो नर्व्स जे असतात आपल्या, की म्हणजे एखादी गोष्ट करताना आपल्या नर्व्स कंट्रोलमध्ये पाहिजे. आणि जे ऑपरेशन करणं एवढं सोपी गोष्ट नाही, पण आता ओपन हार्ट सर्जरी वगैरे अशा गोष्टी खूप क्रिटिकल आहेत. त्यावेळेस सुद्धा बुध हा स्वतःला सुद्धा कंट्रोल करून काही गोष्टी यशस्वीपणे पार पाडतो. पण परफेक्शन जॉब ऑफ मर्क्युरी हे त्याचं नेचर आहे. तर अशा दृष्टीने अतिशय सुंदर पत्रिका आहे. उच्च शिक्षित आहेत आणि अतिशय प्रसिद्ध व्यक्ती होण्याचं कारण रवी लग्नात आहे आणि जलतत्व खूप स्ट्रॉंग झालंय. लग्नेश पण चांगला आहे. लग्नेश जरी सप्तमात असला महाराष्ट्रात तरी तो खूप शुभ ग्रह आहे, कारण तो जलतत्वामध्ये आहे आणि तो गुरुच्या पंचमात आहे परत पृथ्वी तत्वामध्ये. त्यामुळे ते खूप चांगली पत्रिका झाली. त्रिकोण योग पण चांगले आणि केंद्रस्थान पण पॉवरफुल आहे. आणि विशेष म्हणजे जलतत्व आणि पृथ्वी तत्वाचा खूप मोठा परिणाम झाला त्यांच्या मानसिकता आणि व्यवसायावर, असं मला वाटतं. छान. माझं शेअरिंग काहीतरी गडबड होते, थांबा मी बघते काय झालं. मग तेच कोण जाणे, तो फोन आला तर गडबडच झाली काहीतरी. एक मिनिट मी बघते, नाही तर मग परत करेन. चूक झालं काहीतरी. त्याचं तुमच्याकडे सगळ्यांकडे असेल, तुम्हीच बघा नवमांश पत्रिका. कारण मला शेअरिंग आता का करता येईना कोण जाणे. मी केलं होतं डाउनलोड पण होतच नाहीये ते. का मी सांगू लग्न का? लग्न 18 अंशात आहे का? नाही, लग्नाचे अंश फक्त सांगा. हा लग्न मी सांगते. मी सगळे सांगू का परत? हो 18 अंशाचं 18 आहे. आहे. हो 18 अंशाचंच आहे लग्न. हा, धनु नवमांश आहे. हो हा धनु धनु नवमांश आहे. मी तुम्हाला हो. असं नवमांश पत्रिका सांगते लागले तर मला काय झालं,
काय झालं कोण जाणे, ते शेअरिंग गडबड झाली, काहीतरी हल्लं. कुबल मॅडम नवमांश पत्रिका सांगा. हा मी सांगते, जाऊ दे, तोंडी सांगते आता, कारण मला इथे लावता येत नाही. हे बघा, म्हणजे धनु लग्न येतं नवमांशात. मग धनस्थानात कोणी नाहीये, सूर्य आणि केतू तृतीय स्थानात कुंभेत आहेत. त्याच्यानंतर चतुर्थात मीनेचे मंगळ आणि शुक्र आहेत. पंचमात मेष रास येते, तिथे एकही ग्रह नाहीये. षष्टात वृषभेचे नेपच्यून आणि चंद्र आहेत. सप्तमात मिथुन रास आहे, तिथे एकही ग्रह नाही. त्याच्यानंतर अष्टमात कर्क रास येते, तिथे पण एकही ग्रह नाहीये. त्याच्यानंतर भाग्यात सिंहेचा राहू आहे. आणि हे दशमात मेन ग्रह गुरु शनी. हर्षल आपण पकडत नाही, पण हर्षल पण आहे तिथे. आणि लाभात तुळेचा बुध आहे. अष्टमात वृश्चिक रास आहे, त्याच्यात कोणी नाहीये. गडबड झाली. अरे कोण आहे? बाबा बघा, हो कोणाचं येत आहे. आली कुंडली. बघते मी, थांबा. नाही ही आपली नाही ना हो मॅडम. ती आजच्या ह्याची नाहीये मॅडम. नाही हो तेच ना, थांबा जरा. हो आता काय तुम्हाला मी सांगितले ना. असू दे लिहून कालची घेतलेली येते. आहे. काल आपण काढली कालच्या पत्रिकेची नवमांशी ही. ते मध्ये फोन आले की अशी गडबड होतीये. मी तुम्हाला हे पण सांगू का, स्पष्ट ग्रह का नको? बघा हा नाही, आता नक्षत्र मगाशी सांगितलेले आहेत ना ठीक सगळे. आहे, ठीक आहे. नाही दशमांश सांगा मॅडम. म्हणजे दशमांश लग्न एक मिनिट थांबा. मेष आता येते का? हे दशमांश ना, हे बघा, कन्या लग्न येते, कन्या लग्न कन्या. येतं आणि कन्येत राहू आहे. लग्नी राहू आहे म्हणजे. त्याच्यानंतर धनात तुळ रास येते, तिथे कोणी नाहीये. म्हणजे हर्षल आहे, पण आपण म्हणजे हर्षल केतू यांचं फार, मग तुम्हाला करायचं तर करा यूज, कारण तसा तो हाय टेक्नॉलॉजीचा तर कारक आहेच आहे. त्याच्यानंतर पराक्रमात सूर्य आहे. त्याच्यानंतर चतुर्थात धनुरास आहे, तिथे एकही ग्रह नाही. हे मी दशमांश कुंडली सांगते मॅडम. आणि पंचमात म्हणजे आपला मकरेचा चंद्र आलाय, जो मूळ कुंडलीत पण मकरेचाच चंद्र आहे, पण इथे फक्त पंचमात आहे, तिकडे सप्तमात होता. षष्टात कुंभेचा गुरु आहे. सप्तमात मीनेचा केतू आहे. अष्टमात मेष रास आहे, तिथे म्हणजे ग्रह नाहीये. आणि भाग्यात वृषभेचा शनी आहे. अच्छा, सरांनी लावली का? बरं झालं. नाही, ही नवमांश लावली आहे, ठीक आहे. आणि इथे नवमांश आहे. हा माझ्या आज गडबड झाली सर, गेलं ते उडून सगळं, काय झालं काय माहित. दशमात यांना आता दशमांश कुंडली लिहिता आहेत त्या, ते सांगते. दशमात मिथुनेचा बुध आहे मॅडम. आणि लाभात कर्केचा मंगळ आणि व्ययात सिंहेचा शुक्र. ही D10 कुंडली. ओके, आता बघा मग सरांनी काढली का? बघा ही दशमांश कुंडली आहे. बरोबर आहे ना सर. नाही, आता अगोदर
हे सगळे नवमांश कुंडली बद्दल बोलायचंय का तुम्हाला सांगा कसं? बरोबर आहे का? हा, दशमांश बरोबर आहे ना सर? मग नवमास लावू का दशमांश लावू? हा, थांबा ना. हे कोणाला बोलायचंय का? केसकर मॅडम, तुम्हाला नवमांशाबद्दल बोलायचंय का? नाही, नवमांशात मला एकच फक्त म्हणायचं होतं की पृथ्वी आणि जलतत्वात महत्वाचे ग्रह आहेत. होय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मूळचा जो षष्ठेश आहे तो आणि अष्टमेश दोन्ही दशमात आल्यामुळे ते त्याला कर्माची जोड मिळाली. आणखीन म्हणजे त्यांच्या हातून खूप चांगलं काम झालं. हर्षल पण आहे म्हणून आधुनिक सगळे उपचार किंवा टेक्निक्स ते वापरू शकले. आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर, बरोबर आहे. हा, आणि तो असं पण शिवाय प्रकर्षाने दिसतं. आणि रवी पण तिथं दशमांशात पण पराक्रमात आहे आणि इथं पण पराक्रमात आहे. ते पण म्हणजे कसं की सर्जरी किंवा मेडिकल फील्डचा जो कारक ग्रह आहे तसा म्हणजे महत्वाचा ग्रह आहे आरोग्याचा. तर त्या दृष्टीने म्हणजे खूपच चांगलं त्यांना स्थान मिळाल्यामुळे कर्तृत्वाला चांगले वाव मिळाला आणि प्रसिद्धी तर आहेच. म्हणजे प्रसिद्धी मिळाली. ते भाग्यात राहू बोल पण मॅडम, आहे ना मी बघा, सांगू? इंटरनॅशनल भाग्यात राहू आहे. हा, आता दशांचं म्हणलं तर मंगळाची दशा लहानपणीच येऊन गेली, जो योगकारक मंगळ आपण म्हणतो. बरोबर आहे. मंगळ पण नंतर राहूच्या दशेमध्ये शिक्षण किंवा त्यांचं जे कर्तृत्व, राहू गुरु पण म्हणजे गुरुची पण साथ मिळाली, कारण तो पण सगळ्या दशा चांगल्याच आहेत ना मॅडम. हे बघा, चांगल्याच आहेत ना. 76 पर्यंत आहे ना, तर 76 लाच म्हणजे त्यांचं कारकीर्द सुरू झाली. म्हणजे तिथपर्यंतच त्यांचं शिक्षण MS पर्यंतच सगळं झालं असेल. आणि मग गुरुच्या नक्षत्रात म्हणजे त्यांना ते असं जरी ते असं उच्च पदावर असे गेले. आणि मग शनीची पण चांगलीच आहे, पुढे बुधाची सगळ्याच दशा पुढच्या म्हणजे चांगल्याच वाटतायत. म्हणजे असं रेकग्निशन मिळालंय. ते बुध पण इथं चांगली त्याला हे मिळाले. दशमांश कुंडलीमध्ये चांगली राशी पण मिळालेली आहे. त्यामुळे हातांचं कौशल्य, हस्तकौशल्य. कुबल मॅडम, सांगू मी थोडं? हा, बोला बोला. हा, आता सरांनी नवमांश लावली, तुम्ही कुठल्या कुंडली बद्दल बोलताय ते सांगा सगळ्यांना. नवमांश कुंडली बद्दलच बोलते मी. ओके ओके, हा बोला. इकडे राष्ट्राधिपती जो आहे सप्तमेश शनी, तो नवमांशामध्ये इकडचा म्हणजे मूळ कुंडलीचा भाग्येश आणि नवमांशाचा लग्नेश याच्याबरोबर दशमात आहे कन्या राशीमध्ये. आणि म्हणजे कर्म याच्यामध्ये हे चांगलं हे आहे. म्हणजे हे चांगलं म्हणजे गुरु पुन्हा त्याच्या राशीला बघतोय नवमांशात, मीन राशीला. हे जे समोर योग आलेत मंगळ शुक्र आणि गुरु शनी, आणि अशा वेळेला बुध लाभात शुक्राच्या राशीमध्ये आहे. त्यामुळे हे म्हणजे चांगले हे झालेत. म्हणजे त्यांच्या व्यवसायाला आणि चंद्राशी पुन्हा नवपंचम योगात आहेत गुरु आणि शनी, नेपच्यून आणि चंद्र याच्या षष्ठातनं. म्हणजे त्यांच्या व्यवसायाला हे आहेत सगळे म्हणजे पूरक योग झालेत असं मला म्हणायचं. आपण जे आता इथे बघा ना, लाभात हा तुळेचा बुध आहे ना, म्हणजे आपण इथून पण असं स्किल्ड हँड म्हणजे त्यांचं हातात कौशल्य ते पण असं व्यवस्थित बघू शकतो ना. आणि शिवाय दशमेश आहे ना, नवमांशातला पण दशमेश आहे. आणि कन्या रास तशी चिकित्सा म्हणजे षष्ठ स्थानाची, निसर्ग कुंडलीच्या षष्ठ स्थानाची द्योतक आहे ना, त्यामुळे तिचा बरोबर. तेच म्हणजे जे मला आता हे झालं ते सांगूया म्हटलं. आणि सर नेहमी सांगतात ना, गुरु शनी एकत्र असल्यावर, इथे तर ते असे छानच दशमातच आहेत ना. आणि कन्येच्या शिवाय आणि धनु लग्नाचा लग्नेश आणि इकडचा भाग्येश लग्न कुंडलीचा, आणि ते सप्तमेशाबरोबर म्हणजे सप्तम स्थान समोरचं आहे. आणि रविचंद्र समोरासमोर असल्यामुळे हा पौर्णिमेचा जन्म आहे. म्हणजे त्याच्यात सुद्धा एक बळ असतं. चंद्राच्या सप्तमात ग्रह आलेत सगळे, त्यामुळे ते पण बळ आहे. म्हणजे रविचंद्र हे अपोजिट आहेत म्हणजे ते पण हे चांगलं आहे म्हणजे कर्तृत्वाच्या दृष्टीने. मॅडम, त्रिकोणाचा स्वामी केंद्रात गेलाय नवमांश कुंडलीत म्हणजे मंगळ.
तो Yes. एक मोठा चांगला योग झालेला आहे याच्यात हम्म. नवमांश कुंडलीत. हम्म. पुन्हा राहू भाग्यात आहे. बुध गुरु शनी हे केंद्रात आलेले आहे हर्षला सोबत. आणि सप्तम आणि दशम यांचा स्वामी लाभात बसलेला आहे. तर एकूणच ही कुंडलीच चांगल्या प्रकारात मोडते आणि दशा पण ह्याला छान आलेल्या आहेत. आणि सगळे हे मृगशिरा नक्षत्र म्हणजे स्किल त्यांच्या हाताचं जे स्किल आहे ते एकदम टॉप वर पोचलं आणि त्यांना विदेशात सुद्धा भरभराटी मिळाली, यश मिळालं. म्हणजे परदेशामध्ये ते राहत नाही इथे मुंबईत, पण त्यांना बोलवणं येतं. असं हार्ट सर्जरी करायची असतील तर आपण कसं बोलवतात ना डॉक्टर तसे. म्हणजे तिकडे पण त्यांना नेम फेम तर आहेच. हो हो मॅडम. रवी केतू पराक्रमात गेला त्याच्यामुळे केतूमुळे त्यांनी छान प्रकारे हे केलं. एकूणच पत्रिका सुंदर आहे त्यांची. आणि राष्ट्राधिपती लग्नात आहे आणि तो तृतीयेश बुधाबरोबर आहे. कन्या राशीचा जी निसर्ग कुंडलीची 6ष्ठ स्थानाची हे आहे त्याच्याबरोबर बुधाबरोबर शनी म्हणजे मॅडम आतापर्यंत आपण हे बघितलं की ग्रहांची बैठक जर चांगली आली तर माणूस कुठल्या कुठे म्हणजे परमोच्च यश त्याला संपादन होतं. मेन म्हणजे सूर्य आणि मंगळासारखे ग्रह इथे मूळ कुंडलीत लग्नी आले आहेत. बुध चांगला आहे. मंगळ पराक्रमेश मंगळ आणि शुक्र हार्टचा वेनचा कारक शुक्र हा पण छान बसलेला आहे. त्यामुळे ते डॉट युतीत आहेत मॅडम शिवाय. आणि सूर्याच्या गुरु षष्ठेश आणि भाग्येश आहे तो तृतीयात आहे ना. गुरु शुभ मित्रग्रह या लग्नाचा. त्यामुळे तो षष्ठेश आणि भाग्येश आहे. त्यामुळे त्यांनी नेपच्यून म्हणजे हे चांगलं अचूक नेपच्यून आहे ना, शुक्र नेपच्यून मंगळ सगळे ते ह्याला म्हणजे अचूकतेला जास्ती सगळं पूरक म्हणजे सहसा त्यांचं सर्जरीच फेल झाल्या नसतील. हो येस. मॅडम तुम्ही काय म्हटलं की राहू हा स्टेंट टाकण्याच्या त्याचा पण मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी प्रमाणे जसं मी तुम्हाला शुक्राचं कसं म्हटलं म्हणजे ते हार्टचे व्हॉल्व्स आहेत ना किंवा त्या धमन्या म्हणजे काय व्हेन्स म्हणायचं तर त्याचा कारक तसं हा राहू स्टेंटचा पण कारक आहे. अच्छा थँक्यू मॅडम. स्टेंट घालतात ना अँजिओप्लास्टी वगैरे करताना ऐकलं असेल ना. हो 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 मॅडम. म्हणजे मी एक हार्ट सर्जन म्हणजे हे का झाले कसे झाले म्हणजे काय अशा दृष्टीने याचा म्हणजे अभ्यास केलाय विचार केला. हो आणि संपत मध्ये पण आहे तो. होय होय. कुबल मॅडम पंचमेश भाग्येश तृतीयात आहेत ना म्हणजे त्यांनी त्यांच्या शिक्षण म्हणजे पंचमेश म्हणजे विद्या उच्च शिक्षण त्याचा उपयोग करिअरच्याच ठिकाणी ते मग मी म्हटलं नाही का म्हणजे हा पंचमेश आणि शुभग्रह कर्क लग्नाला मंगळ गुरु हे जे 2 शुभग्रह आहेत ते तृतीय स्थानात आल्यामुळे पण आहे ना मंगळाची शिवाय आणि चंद्राशी नऊ पण म्हणजे त्रिकोण योगात येतात ना चंद्राच्या. होय होय. त्यामुळे तो शुभ योग झाला.
आणि मॅडम अष्टक वर्गाच्या दृष्टिकोनातून पण लग्नाला 36 मार्क आहेत, दशम स्थानाला 33 आहे होय. आणि लाभस्थानाला 39. म्हणजे कर्माला आणि स्वतः त्या व्यक्तीला आणि लाभाला चांगले जास्ती मार्क पडले ते. होय, होय. त्यामुळे त्यांचा तो कामाचा झपाटा किंवा त्यांच्याबद्दल त्या प्रामाणिकपणा त्याच्यामुळे ते यशाच्या शिखरावर पोहोचले असं त्याचं एकूण हे होतंय. होय, होय. कारण दशमात मंगळाची रास आहे, लग्नी कर्क आणि ह्याच्यात वृषभ आहे आणि ते सगळ्यात लाभातली वृषभ आहे, तिथे राहू आहे. म्हणजे ह्या सगळ्या एकूण बाकीच्या अष्टकवर्गाने सुद्धा जसं विचार केला आपण होय, होय. आहे. तरी देखील पत्रिका तशी सुटते म्हणजे त्यांच्या फील्ड साठी. आणि नवमांशात धनु लग्न हेच अग्नितत्वाचं आहे ना. धनु लग्न दशमात गुरु, लग्नेश दशमात. हे पण म्हणजे चांगला योग आहे. होय. चांगला योग आहे. सप्तमेश अष्टमेश लग्न कुंडलीचं शनी बरोबर राष्ट्राधिपती आहे शनी आणि चंद्राचा भावेश येतो. हो आणि नवमांशात हर्षल पण आहे गुरु बरोबर. तिथे पण हर्षल आहे लाभामध्ये, हर्षल राहू युक्त. जसं मॅडम आता म्हणाल्याच आपल्याला की राहू जसं मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे तसं हर्षल पण नेक्स्ट टू लेवलचं त्याच्याकडे हुशारी असते. हो. हर्षल नवपंचम योग आहे अंशात्मक. तो योग चांगला आहे बुद्धिमत्तेच्या दृष्टीने. हो मॅडम, नैसर्गिक कुंडली बघितली मेष लग्नाची. तर सगळे चतुर्थात ग्रह आहेत आणि षष्ठात ग्रह आहेत. होय. म्हणजे बाकी काही बघायलाच नकोय तिथे. बरोबर. आणि चंद्र पडला म्हणजे चतुर्थेश आहे दशमात आलेला आणि त्याची दृष्टी चतुर्थावरती आणि दशमेश आहे तो पण चतुर्थात आहे म्हणजे दशमेशाची दृष्टी त्याच्यावर येते, रवीची दृष्टी येते, बुधाची दृष्टी येते, राहू केतू पण द्वितीयात आणि अष्टमात आहे. परत मंगळ शुक्र गुरु हे षष्ठात आहे. इथे तर काहीच बघायला लागत नाही नैसर्गिक कुंडली पटकन पाहिलं ना तर. लक्षात येतं की व्हाय हो. हार्ट सर्जन असं. हार्ट सर्जन आहेत कारण परत पंचमेश आहे तो चतुर्थातच आलेला आहे ना, शनी बरोबर आहे सगळंच तिथे. म्हणजे ह्या कुंडलीपेक्षा नैसर्गिक कुंडली पटकन बोलून जाते. दशमेश पण आहे, दशांश कुंडली पण चांगली आहे तिथेही अगदी क्लिअर म्हणजे तिकडनं पण समज. तिथे क्लिअर हो तिथेही क्लिअर होत आहे. तेही बुधाचंच लग्न आलेलं आहे, बुध मुळात दशमात आलेला आहे लग्नेश तिथे तो. आणि इथलाही लग्नातील ग्रह परत दशमात आहे, रवी तृतीयात गेलेला आहे, रवी शनी परत समोरासमोर आलेले आहे. सगळ्याच कुंडल्या बोलकात पण तशी चंद्रकुंडली पण छान आहे मॅडम. चंद्रकुंडली पण तशीच येणार आहे. तिथून पाहिलं तरी सप्तमात सगळे ग्रह येतात, भाग्यात ग्रह आले की संपलं म्हणजे मग काही बघायलाच नकोय परत. म्हणजे त्यांना मुळात ही ग्रहांची बैठक तर छान ग्रहांची मिळाली आणि खूपच सुंदर. ह्या पण दशा पण अशा व्यवस्थित आल्या हो आहेत. तशा तर अगदीच हे आहेत. पण 14 वर्षाला मंगळाची संमती आहे. म्हणजे सायन्स जी आहे त्यांनी घेतली त्याच्यात फुलफिल झाली आणि नंतर पुढचं शिक्षण सगळं राहूच्या दशेत झालेलं आहे. त्यामुळे दशा पण खूप सुंदर मिळाल्या, योग्यच मिळाल्या. मॅडम एक सांगू मॅडम बोला बोला बोला. मॅडम केंद्र कोण आणि कर्कवृत्त ताफ्याचा आणि जो स्वामी आहे ते सगळे पराक्रमात आहेत. त्याच्यामुळे एकदम छान पराक्रम त्यांचा दाखवायला घेता ना त्यांचा हार्ट सर्जर. बोला मॅडम आता तुम्ही. मॅडम कर्कवृत्त तर म्हणतात तसं कर्कवृत्त आणि मकर वृत्तामध्ये ग्रह आहे म्हणून फोकस करिअर ओरिएंटेड म्हणजे उच्च पदावर नेतात त्यांना.
आणि 8, 9, 10 पण सरांनी आपल्याला चेक करायला सांगितले ना. इथे 8 हा हा वृश्चिकेत केतू आहे. बरोबर मध्ये जरी नाही पण तो म्हणजे काय म्हणायचं, त्याचा मालक वर्गोत्तम इथं झालाय, पण 10 मध्ये म्हणजे मकरेत चंद्र पण आहे मूळ कुंडली. तर ते सर आपल्याला सांगतात ना, म्हणजे हे कक्षेच्या पलीकडचे ग्रह पण आपण चेक करायला हवेत. हा चेक करायचे बरोबर. थँक्यू मॅडम. थँक्यू. बोला पाटील मॅडम, तुम्ही सांगा काही. आहेत ना पाटील मॅडम? हो हो आहे ना. हा बोला ना, तुम्ही पण बोला, आम्हाला आवडेल तुमचं पण ऐकायला. सगळ्यांनी चांगलं सांगितलंय मॅडम, सगळंच चांगलं सांगितलंय. तरी समजा असं तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय सांगावं असं वाटत असेल तर सांगा. मला असं वाटतंय की D10 मध्ये जो सप्तमामध्ये केतू आहे ना, तो सर्जरीसाठी चांगला ठरलाय. हा आहे ना बिनेचा, बरोबर आहे. आणि तो मीन राशीचा आहे ना. शिवाय आपण ती हिलिंगची रास पण म्हणतो, मेडिकल साठी पण अशी चांगली. आणि इथून आपण म्हणजे जनता पब्लिक असं पण बघतो ना. बरोबर. आणि इथे अष्टमेश लग्नात शनी, नंतर व्ययेश लग्नात हो. आणि षष्टेश पराक्रमात, हे सगळे डॉक्टर साठी योग्य योग आहेत ना. हम्म. असे योग इथे दिसतातच आहे क्लिअर कट. हम्म. मॅडम मी बोलू का? होय बोला बोला. अरे वा छान. हा मला वाटलं तुम्ही आज आल्या की नाही, मला दिसल्या नाही मग अशी. बोला ना मॅडम. नाही. हा नमस्ते मॅडम. हा छान कुंडली आहे. वैद्यकीय क्षेत्रातली कुंडली म्हणजे आणखीन अभ्यास करायला छान वाटतं त्याच्यामध्ये. आणि हार्ट सर्जनची कुंडली आहे. आता इथे इतर वेळेस आपण लग्न उत्पन्न अंश किंवा काय असं बोलतो, पण आज आता मी इथे असं बोलणं की लग्न अश्लेषा नक्षत्रात आहे आणि रवी सुद्धा अश्लेषा नक्षत्रात आहे आणि ह्या लग्नाला धनु नवांश भेटलाय. तर धनु राशी ही संरक्षण देण्याचं काम करते आणि हार्ट स्पेशलिस्ट या पॉईंट ऑफ व्ह्यूने संरक्षण देणं म्हणजे जो कोणी जातक आला आहे आपल्याकडे, तर तो काहीतरी प्रॉब्लेम घेऊन आलाय, तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ही षष्ठातली धनु राशी ही आरोग्याच्या संदर्भात बोलते आणि ती राशी नवमांशी आलेली आहे. सो हा एक खूप महत्वाचा फॅक्टर ऍज अ डॉक्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आहे. सो हा चांगला आहे. डॉक्टरांच्या कुंडलीचा विचार करताना नेहमी आपण 6, 8 आणि 12 या स्थानांचा आपण इतर वेळेस काही निगेटिव्हली पाहतो किंवा कधी कधी ते कोणाचं भाग्यस्थान असं पाहतो, पण डॉक्टरांच्या कुंडलीमध्ये षष्ठ स्थान म्हणजे आरोग्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने रोगांना बरं करणं, काही जे ते रोग घेऊन येतात त्यासाठीचा विचार करणार. अष्टम स्थान हा मृत्यूच्या संदर्भात येतो आणि व्ययस्थान हा हॉस्पिटलायझेशन दाखवतो. आता त्याप्रमाणे या जातकाला इथे निसर्ग कुंडलीप्रमाणे जरी बघितलं तर मगाशी एका मॅडमने उल्लेख केलाच आहे, पण त्याचबरोबर कर्क राशी आणि सिंह राशी यांचा संबंध हार्टशी असतो. निसर्ग कुंडलीप्रमाणे पण हे आपल्याला दाखवतच. आता इथे बऱ्याचदा म्हणजे ते आहेच की निसर्ग कुंडलीप्रमाणे बरीच उत्तर आपल्याला भेटतातच आहे, पण लग्न कुंडलीप्रमाणे जरी विचार केला तर लग्न हे आश्लेषा नक्षत्रात आहे. रवी सुद्धा आश्लेषा नक्षत्रात आहे आणि आश्लेषा नक्षत्र म्हणजे समर्थपणे जबाबदारी पेलणारं नक्षत्र आहे. अतिशय कणखर आणि समर्थ असे नक्षत्र असतं. बऱ्याचदा त्याला खूप निगेटिव्हली पाहिलं जातं, पण डॉक्टरांच्या कुंडलीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे खूपच छान नक्षत्र इथे प्रभावी ठरतं. आणि आता इथे पाहिलं तर व्ययेश लग्नात आलाय. सो डॉक्टरांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हा पण चांगला पॉईंट आहे, कारण हार्ट स्पेशलिस्ट म्हणजे एनी टाइम दे हॅव टू गो. म्हणजे त्यांना असं काही स्पेसिफिक टायमिंग नसतं. जर काही इमर्जन्सी असेल, इमर्जन्सी केस असेल, त्या केसमध्ये जावंच लागतं. सो व्ययेश म्हणजे हॉस्पिटलचा संबंध डायरेक्टली लग्नाशी, म्हणजे त्या जातकाला एनी टाइम हॉस्पिटलसाठी रेडी असावा लागतो. त्याचबरोबर आता मगाशी पाटील मॅडमनी पण सांगितलं तर तोच पॉईंट आहे की बरोबर आहे, अष्टमेश लग्नाशी संबंधित म्हणजे पुन्हा मृत्यूशी या संदर्भातला आलाच हा संबंध. आणि हा जो षष्ठेश गुरु जो आहे तो तृतीयात आलेला आहे आणि तो मंगळाच्या संदर्भात आला. आणि हा मंगळ आता कर्क लग्नाला हा मंगळ सुद्धा खूप चांगली फळे देतो, कारण तो पंचमेश आहे आणि दशमेश आहे.
खूप दिवसांनी मंगळ शुभांश मध्ये पाहायला भेटला आणि हा मंगळ शुभांश मध्ये असतो तर तो काय फळ देतो हे मला नेहमी उत्सुक असतं की तो काय फळ देऊ शकतो. म्हणजे अभ्यास करायला गेले तर हो लक्षात येते की काय काय हे करू शकतो. तर हा पंचम स्थानाचा म्हणजे ह्या जातकाचा स्टडी इथं वृश्चिक राशी आली आहे आणि निसर्ग कुंडलीप्रमाणे पण वृश्चिक राशी ही अष्टम स्थानात येते जिथं मृत्यूचा संबंध येतो. आणि त्याचबरोबर सर्जरीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर मेष आणि वृश्चिक ह्या राशी जेव्हा सर्जरीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करतो, जेव्हा हायर प्रेशर मध्ये सर्जरी करायची असते त्यावेळेस ह्या राशी खूप छान रिझल्ट देतात. कारण दशमात ते मेष राशीच आहे आणि पंचमात सुद्धा ही वृश्चिक राशी आहे आणि वृश्चिक राशी असून तिथे केतू आहे. आता हा केतू पापांश मध्ये आहे, पण हा केतू इथे पापांश मध्ये सर्जरीसाठी चांगली फळं देणार आहे. कारण त्याने जर आध्यात्मिक इथं नुसतंच वेगळंच काही बोलत बसला तर सर्जनचं काम कोण करणार. सो वृश्चिकेतला केतू हा सर्जरीसाठी, केतू इट मीन्स कात्री दाखवतो, तो तिथे कटिंग दाखवतो. सो यासाठी हा वृश्चिकेचा केतू इथे बोलतो, त्या संदर्भातला त्या जातकाचा संबंध आलेला आहे. सो तो इथे आपल्याला पूरक ठेवतो. हा दशमेश मंगळ शुभांश मध्ये आहे, पंचमेश पण तो आहे. हा शुभांश म्हणजे हा मंगळ लोकांचं, आता आपण एकामध्ये म्हणणार की कटिंग आणि काय ह्याच्याने, पण या काही गोष्टी केल्याने लोकांचं काहीतरी भलं होणार आहे बिंग ऍज अ डॉक्टर म्हणून. सो हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. त्याचबरोबर बुधासारखा ग्रह शुभांश मध्ये आलाय. येस, कारण मेडिकल फील्डमध्ये हार्टच्या रिलेटेडचा विचार करत असताना हा बुध सुद्धा खूप महत्वाचा आहे. रवी हार्टचा कारक आहे, तसा हा बुध नर्व सिस्टम दाखवतो. जसं मगाशी सुरुवातीलाच एक सर बोलले की हो, हा बुध खूप इम्पॉर्टंट आहे कारण नर्व सिस्टीम ज्या आहेत त्या देखील आपल्या हार्टशी कनेक्टेड असतात आणि त्याचं जजमेंट पण येणं त्यांना खूप महत्वाचं आहे. नाहीतर नुसतीच सर्जरी काय करायची, म्हणजे ते म्हणतो ना आपण बरेचसे हार्ट सर्जन असतात पण सगळे सक्सेसफुल होत नाही. सो त्यासाठी ह्या गोष्टी खूप छान आहेत. तर या पॉईंट ऑफ व्ह्यूने हा मंगळ शुभांश मध्ये आहे, हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. शिवाय रवी देखील इथे, हा रवी क्रोधांश मध्ये असला तरी सुद्धा हा हार्ट सर्जनसाठी हा योग्य आहे. हार्ट सर्जनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हा पॉझिटिव्हली फळं देईल. सो त्या ह्यानी हे जे सूक्ष्म त्यांना भेटलेले ते खूप चांगली फळं देतील. त्यांना राशी देखील तशा पूरक भेटलेल्या आहेत, त्यांना दशा पण त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आल्या. आता हा रवी चंद्राचा म्हणजे पौर्णिमेचा योग झालाय तो बरोबरच आहे. रवी लग्नस्थानी हा चांगलाच फळ देणारच आहे, पण चंद्र शनीच्या राशीमध्ये आहे. सो जो पेशन्स आहे, जी चिकाटी आहे तो इथे दाखवतो. परत चंद्र हा जनमानसाचा कारक आहे. सो सातत्याने म्हणजे जातकाकडे येणारी लोक ही कुठले प्रॉब्लेम घेऊन आलेले आहेत. सो त्यासाठी देखील या गोष्टी दिसतात. अष्टमेश शनी चंद्राला पाहतोय, हा पण एक फॅक्टर आहे की तिथे ज्यावेळेस म्हणजे जे रोगी जे आहेत किंवा आरोग्याच्या रिलेटेडचे जे काही प्रॉब्लेम्स घेऊन येतात तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण हा चंद्र बोलतोय. आणि हा चंद्र म्हणजे आता सर्जन असले किंवा डॉक्टर असले तर त्यांचा जनमानसांशी कॉन्टॅक्ट येतोच येतो. सो हा छंद. शिवाय अष्टक वर्गाच्या प्रमाणे पण मगाशी आपल्या सर मॅडम पण त्यांनी पण सांगितलं की लग्नाला खूप चांगले मार्क्स आहे. तर लग्नाला 36 मार्क्स आहे आणि दिस इज द हायेस्ट मार्क्स इन द कुंडली. सो हे खूप चांगली एक गोष्ट आहे की हायेस्ट म्हणजे जातक खूप पॉझिटिव्ह आहे, कारण कर्क लग्न आहे. सो कर्क लग्न असलं तर या ह्याच्यानी डॉक्टरांसाठी कर्क ही सेवा देणारी राशी आहे. त्याचबरोबर इथे कन्या राशीमध्ये देखील खूप सारे ग्रह आहेत. सो कन्या राशी देखील ही आरोग्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आणि सेवेच्या ह्याच्याने त्या ह्याच्यासाठी ही खूप चांगली आहे. तिथले नवांश पण खूप चांगले आलेले. तर या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते पूरकच ठरतात आहेत आणि त्या दृष्टिकोनातून कुंडली चांगली फळं देते. थँक्यू मॅडम. थँक्यू, छान सांगितलं. थँक्यू मॅम. बोला, कुणाला काय बोलायचं असेल नाही तर सर काय सांगतील. हा बोला मॅडम, काय झालं?
नाही नाही, मी म्हटलं यांना कुणाला काही बोलायचं नसेल तर तुम्ही थोडं काही सांगायचं असेल तर सांगा. नाही आता कसं आहे मॅडम की पहिली गोष्ट, एक तर जो नवमास आलाय तो आश्लेषा नक्षत्राचं पहिलं चरण आहे, होय. तो धनु नवमास आहे. हो. आणि दुसरा भाग असा आहे की नवमाशामध्ये शनी गुरुची युती, म्हणजे हम्म. युती नसून ती कन्या राशीमध्ये दशम स्थानामध्ये आलेली आहे. हो हो सर. ते भिन्न भिन्न राशीतून आलेले आहेत. तर जसं की आपण पाहिलं तर मूळ पत्रिकेमध्ये कर्क लग्नाला त्या ठिकाणी शनी सुद्धा आहे, रवी सुद्धा आहे. हम्म, हम्म. कळलं का? आता दशम स्थान शनी आणि गुरुनी युक्त झालेला आहे, तर तिथे तो व्यापारी नवमास आहे तो होय. नवमास. म्हणून ह्या व्यक्तीला जे परदेशामध्ये स्पेशलिस्ट म्हणून जे इन्व्हाइट करायचे, हम्म. मला वाटतं साधारणतः 2000च्या नंतर भरपूर यांचं जे काही नाव लौकिक होतं आफ्टर 2000, तर ते फार चांगल्यापैकी, मला वाटतं 49चा जन्म आहे ना. 46 म्हणजे शनीची महादशा सुरू झाली होती. तुम्ही 2000 नंतर म्हणताय ना, 94 पासन शनीची महादशा आहे ना, ते 2013 पर्यंत. त्याच्यामुळे परदेशामध्ये त्यांनी भरपूर प्रॅक्टिस केलेली आहे. आणि परदेशामध्ये काही काही जे पेशंट असतात ना, ते स्पेशलिस्टला बोलवतात. हो हो. आणि आपल्याकडे पण अशी काही रीत आहे की परदेशामध्ये जाऊन ऑपरेशन करायचे तर अमुक एक डॉक्टर कडूनच करून घ्यायची, असा एक बऱ्याचशा लोकांचा कल आहे. मग तशाच पद्धतीचं ह्यांच्याकडे होतं आणि स्पेशालिस्ट म्हणून त्यांनी तिथे वावर केलेला आहे. जसं इव्हन तुम्हाला सांगतो की अमिताभ बच्चनचा जेव्हा अपघात झाला होता त्यावेळेला सुद्धा ब्रिचखंडीमध्ये त्यांना ऍडमिट केलं होतं, तर त्यांचं सुद्धा ऑब्झर्वेशन खाली यांच्या हाताखालीच होतं ते. अच्छा. हा, म्हणजे त्यावेळेचं जे ऑपरेशन त्यांचं झालं होतं त्याला भरपूर पोटाची दुखापत झाली होती, तर तेव्हा सुद्धा हे डॉक्टर तिथे टीम वर्क होतं. मला वाटतं 15 डॉक्टर होते, एकच नव्हते. असं आहे, फार मोठे हे आहेत. आणि आता एवढा म्हणजे 49च्या आता साधारणतः वय बघा तुम्ही, 76 वय झाले. 79. हा. मग त्या ह्याच्यातून आता ते रिटायर आहेत म्हणजे त्या ठिकाणी, पण तरी सुद्धा पेशामध्ये लौकिक कमवलाय तो. त्याला कारण कर्क लग्न जे आहे तर त्याच्यामध्ये असणारी ग्रहस्थिती अतिशय म्हणजे कष्ट करून ज्यातच पुढे आलेला आहे. शनीची जबाबदारी आहे. म्हणजे लग्नी शनी असताना जातकाच्या जीवनामध्ये अनेक तऱ्हेच्या जबाबदाऱ्या येतात. आणि त्यात काय की चंद्र शनीचा समसप्त योग आहे, तर तणाव ज्याला आपण म्हणतो किंवा एकाकी पण आहे. तर कधी कधी काही मेडिकल प्रॅक्टिस मध्ये आपण जर बघितलं तर बरेचसे डॉक्टर जे आहेत हे घरच्या लोकांना वेळ देऊ शकत नाही, असं आहे. तर तशा घटना घडलेल्या आहेत. म्हणजे मूळ कुंडली, सप्तमात चंद्र आहे ना तो. होय होय सर, मकरेचा. आणि मकर रास ही दशम स्थानामध्ये कालपुरुषाला येते, तर ती सेवेकरी रास आहे. होय, ती पण सेवेकरीच आहे. असं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या अशा तऱ्हेच्या त्याच्यामध्ये निष्पन्न झालेल्या आहेत. पण तरी सुद्धा पत्रिका जी आहे त्यांचं जे लौकिक आहे तो अतिशय चांगल्यापैकी आहे. म्हणजे बरेचसे जसं की तुम्ही मेडिकलला शिकवत होता त्याप्रमाणे हे सुद्धा बऱ्याचशा मेडिकल कॉलेजला प्रोफेसर म्हणून तिथे एक मी वर्कशॉप. तुम्हाला सर तेच विचारणार होतं. इकडे बघा D10 मध्ये ना भाग्यात वृषभेचा शनी आहे. म्हणजे एक तर त्यावेळेस त्यांना सिनियर तर ते झालेच, म्हणजे सिनियरिटी, आणि ते ज्युनियर्स डॉक्टरांना पण ते म्हणजे ट्रेनिंग किंवा असं टीचिंग असं त्यांनी केलं असावं. मला तुम्हाला तेच विचारायचं होतं. D10 मध्ये आहे बघा वृषभेचा शनी. हा, मग ते बऱ्याच आता प्रोफेशन असा असतो ना, आता जसं की आपण पहिला विद्यार्थी होतो त्याच्यानंतर आपण शिक्षक झालो, तर तसं बऱ्याच वेळेला हे लोक दुसऱ्या कॉलेजच्या स्टुडंटला ट्रेनिंग देतात. देतात. आणि ट्रेनिंग मस्ट असतं प्रत्येक प्रोफेशन मध्ये. होय होय होय. प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग द्यावं लागतं, असा भाग आहे. पत्रिका विस्तारित जर तुम्ही पाहिली तर जातक हा प्रगतिशील आहे का नाही आहे
आहे ना, तो भाग बघा. प्रगतिशील आहे सर. क्लिअर क्लिअर दिसतंय. आणि हे आणि आपण मोस्टली दशमा हा बोला बोला. एक आता दशमांश कुंडली लावतो मी, हा तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला आणखी त्याच्यामधून मार्गदर्शन करायला मिळेल की दशांश कुंडलीमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत हो, दिसतायत तर ना. त्या आपल्याला पाहता येतील. बघा आता ही दशांश कुंडली आहे, याच्यामध्ये बुध हा मिथुन राशीचाच आलेला आहे हो, दशांश मध्ये, आणि तो कमर्शियल आहे. हे पूर्णपणे प्रोफेशनल आहे. होय होय. सोशल सर्व्हिस 0 आहे. आणि त्याच्या ह्याच्यामध्ये लग्नी ग्रह असल्यामुळे स्टेटस ज्याला आपण म्हणतो ना आपण मॅडम, तर स्टेटस सांभाळून त्यांनी कधी कधी काही लोक गरीब रुग्णांची पण सेवा करतात, पण तसं नाही. कळलं का? आणि आता कायदा झाला की तुम्हाला डॉक्टर झाल्यानंतर ग्रामसेवक किंवा ह्याच्यामध्ये जाऊन काम करावं लागेल. पूर्वी असा कायदा नव्हता. बरोबर. असं आहे. म्हणजे 64-65 साली जेव्हा मेडिकल सायन्सला असे कायदे नव्हते. बोला, आणखी काय कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकता. तुम्ही विद्यार्थी पण आहात, अभ्यासक पण आहात. बोला, तुम्हाला जसं सुचेल तसं बोला. आणखी काही विचारायचं आहे का? इथे पण सर जलतत्वात आणि पृथ्वी तत्वात ग्रह आहेत त्यांचे, तर ते पण हा चांगले पडले. येस. रवी, मंगळ आणि केतू, म्हणजे सर्जरीला केतू आला, मंगळाने पण सपोर्ट केला आणि रवी तर आहेच आहे. बरोबर. आणि सप्तमेश षष्टात आलाय शनीच्या राशीत, तर सप्तमेश गुरुनी पण त्यांना, गुरु शनीनी पण त्यांना भरपूर सपोर्ट केला, रवीनी केला. आणि कसं आहे मॅडम की लग्नी शनी असल्यामुळे ना, जसं की वैवाहिक जीवनामध्ये चंद्र हा लग्नेश आहे, तो सप्तमात आहे, तर तिथे जातक हा जास्ती गुंतून राहत नाही. तो करिअर ओरिएंटेड आहे. आणि दुसरं एक बघितलं आपण तर कर्क लग्नाला स्पेशली तुम्ही बघा, सप्तम स्थानामध्ये जेव्हा मकर रास येते त्याच्या इन बिटवीन जे प्लॅनेट असतात, तर त्यावेळेला आपण ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न ह्याच्यामध्ये जेव्हा ग्रह प्ले करतात, तर त्यावेळेला त्याचा अनुभव सुद्धा आपल्याला ज्योतिषमध्ये वर्तवून द्यायला पाहिजे. हो सर. हा वृत्तांत सुद्धा फार महत्वाचा आहे. ना. आता याच्यामध्ये कसं असतं बघा, तुम्हाला सांगतो, आता वृश्चिकेला शनी रवी आहे, तो पुढे जाणार आहे धनु राशीला, बरोबर आहे नाही का? आता 15 तारखेला धनु राशीला जाणार, तर त्या ठिकाणी तो कक्षेच्या पलीकडे ऑलरेडी चाललेला आहे. म्हणजे 8, 9, 10 ह्या ज्या राशी आहेत त्या कक्षेच्या पलीकडच्या आहेत. मग तसा सुद्धा तुम्ही जर पाहिलं तर गोचरीमध्ये सुद्धा जेव्हा एखादा फलादेश द्यायचा असेल तर त्यावेळेला सुद्धा 8, 9, 10, 11 या राशीपर्यंत तुम्हाला थांबावं लागतं प्रतिसादासाठी, रिप्लाय किंवा रिस्पॉन्स असं आहे. दुःख आणि अपयश हे बऱ्याच लोकांच्या जीवनात असतं, नाही असं नाही, सगळेच काही अगदी, पण तरी सुद्धा ही जी कुंडली आहे ना, ती स्पेशली एक जबाबदार व्यक्तीची कुंडली आहे. आणि बायपास करणं किंवा आणखी काही काही करणं एवढं रिस्क असतं. एखादा पेशंट दगावला तर त्या ठिकाणी डॉक्टरवरती बरेचसे ब्लेम येतात, अपयश येतं, असं आहे. मनुष्य स्पेशालिस्ट कधी बनतो? ज्यावेळेला त्याच्याकडून रिप्लाय जो आहे तो चांगला मिळतो, लोकांची प्रकृती सुधारते. जसं तुम्ही सगळेजण ज्योतिषी आहात,
तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट सांगता तर त्याच्यामध्ये जातकाला यश येतं. आता तुम्ही असते असते हळूहळू जातकाचं फ्युचर वाचणार आहात की तुमच्या जीवनामध्ये अशा घटना होतील. करिअर म्हणा, एज्युकेशन म्हणा, ह्या सुद्धा काही घटनाक्रम असतो. विवाह म्हणा, वैवाहिक जीवन म्हणा किंवा आर्थिक धोरण म्हणा, तर हे सुद्धा एक प्रगती तुम्हाला त्या ठिकाणी सल्ला देता आली पाहिजे. गॉट इट? होय सर. हा, म्हणून तुम्ही एकदम असं निराश होऊ नका. ज्योतिषमध्ये फार वास्ट फील्ड आहे. फक्त तुमचं थिंकिंग वाढवा की जसं आता ह्या मॅडम आहेत आपल्या, काय नाव बरं, पुण्याच्या पोद्दार, तर त्यांचं जे कॅल्क्युलेशन असतं ते अवश्य ऐका. होय. छान हा. छान. बोला. तर आज एक शेअर करायचं होतं की आज एका सर्जनशी भेट झाली होती आणि त्या सर्जनची कुंडली मला भेटली. म्हणजे कधीतरी मी ती हे करेल, शेअर करेल. तर त्याच्यामध्ये त्यांना ते ज्यावेळेस कळलं की ह्याच्यामध्ये सुद्धा ऑस्ट्रोलॉजी बद्दल माझं थोडंसं त्यांच्याशी डिस्कशन झालं. तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे ही सरप्राईज की ऑस्ट्रोलॉजीमध्ये सुद्धा मेडिकल ऑस्ट्रोलॉजी असतं का? असं म्हणून त्यांनी मला विचारलं की असं आहे का? असं काही असतं का म्हणे ह्याच्यामध्ये पण? म्हणतो हो, त्या रिलेटेड असतं. आणि जेव्हा ते सर्जनच्या ह्याच्यात, तर त्या सर्जन ते का झाले या पद्धतीने ती कुंडली मी त्यांना एक्सप्लेन केली. अँड ही इज व्हेरी सरप्राईज की हो, या पद्धतीने पण हे आहे असं म्हणून. अँड ही इज व्हेरी हॅपी आणि ही इज अ व्हेरी वेल नोन सर्जन इन पुणे. म्हणजे खूप फेमस सर्जन आहेत आणि ते एक वन ऑफ द म्हणजे ह्याच्यामधले नाही का एका मोठ्या ब्रांचचे हेड आहेत, एचओडी आहेत ते. आता ते लकीली त्या अभ्यास करण्यासाठी म्हणून मी एक कुठल्या तरी रेफरन्सने ते मिळालं मला ते. तर असं एक म्हणजे अनुभव होतो की ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या लोकांना भेटतो, तर त्यावेळेस म्हणजे आपण जेव्हा एखादी गोष्ट शिकतो, तर ती गोष्ट का कशी आहे? म्हणजे आता सपोज मॅडमनी ही कुंडली घेतली, तर मग हार्ट स्पेशलिस्ट आहे, तर मग हार्ट स्पेशलिस्ट ती व्यक्ती का झाली? त्याच्या मागे काय? किंवा सपोज डेंटिस्ट आहे, तर मग डेंटिस्टसाठी काय गोष्टी आहेत? म्हणजे असं एक वेगवेगळ्या अँगलने ज्यावेळेस आपण विचार करतो, हे प्रश्न आपल्याला म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना हे प्रश्न पडले पाहिजे. आणि जेव्हा हे प्रश्न पडतात, तेव्हा त्या दिशेने आपण अभ्यास करायला लागतो, त्या दिशेने आपण विचार करायला लागतो. आणि मग वेगवेगळे एक्झाम्पल जेव्हा आपण टॅली होतो, तर आपल्या ज्या चुका होतात, त्या चुका आपण स्वतः त्या दुरुस्त करून आपल्याला समजते की हो, एक्झॅक्टली हे असं असं आहे, म्हणून ही घटना घडली किंवा म्हणून ह्यांनी हे एज्युकेशन घेतलं. तर ह्याची हेल्प त्यामुळे होते. तर मला असं वाटतं या सगळ्या विद्यार्थ्यांनी अशाच पद्धतीने आपण जर विचार केला, तर हे शास्त्र खूप पुढे जाईल आणि योग्य तो अभ्यास होईल आणि योग्य ते मार्गदर्शन पण योग्यच करता येईल. म्हणजे ह्याच्यावर कुणी बोट दाखवायची कधी वेळ नाही येणार. नाही, खरी गोष्ट आहे. कसं आहे बघा मॅडम, आता तुम्ही आई आहात, तुम्हाला जास्ती अनुभव आहे. जेव्हा पिंड बनतो म्हणजे बीज बनतं, तर त्याच्या सर. सोबतच सगळं आलेलं असतं. फक्त ते उगवतं कधी, हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे झाडाला फळ कधी येतं. येस तशाप्रमाणे सर, बरोबर. माणसाचा जीव जेव्हा कन्सीव्ह होतो, तर तो मायक्रॉन मध्ये असतो. नंतर हो. तो डेव्हलप होतो, तो 9 डेजला डेव्हलप होतो. आणि नंतर तो जग पाहतो. जग पाहिल्यानंतर आता जे काही वर्ष त्याचं चालू असतं, तो त्याच्या जीवनाचा एक अनुभव असतो. पण तरी सुद्धा ही जी प्रक्रिया आहे, ती एक जीव ज्याला बी म्हणतो आपण, ते बीज आहे. मग येस सर. ते बीज कुठल्या प्रकारे जन्माला आलेलं आहे आणि ते बीज पुढे जाऊन कसं डेव्हलप होणार आहे. पेरणी आपण करतो शेतामध्ये, ते सुद्धा एक बीज असतं. किंवा हो. कुठल्याही पेरणीशिवाय कुठलीही गोष्ट जन्माला येत नाही. म्हणून तिथे येस. पाणी, बॅक्टेरिया ह्या ठरलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे ज्याला तत्व आपण पृथ्वी तत्वामध्ये बीज टाकतो, त्याला खत पाणी टाकतो म्हणजे पाणी टाकतो, नाही का? हो. येस मग सर. तो थेंबभर पाण्याने पण बीज उगवतं. आणि हो. प्रत्येक बीजाची एक आवश्यकता असते. जसं घास, त्याला थोडंसं पाणी मिळालं तरी तो वाढत जातो आणि हो. तो लवकर वाढतो. तर त्याची ती ऍक्टिव्हिटीज आहे. पण तेच नारळाचं झाड अनेक वर्ष लागतात, 20 वर्ष लागतात, कारण त्याचं बीज तसं आहे. म्हणून तो हा, फलादेश बरोबर. कधी येतो, हा भाग आहे. म्हणून येस सर. मेडिकल सायन्स मध्ये सुद्धा ह्या गोष्टी आहेतच, नो डाऊट. प्रत्येक मनुष्य रोगी असतो तर त्याला
रोग कसा डेव्हलप होईल का, त्याच्यावरती तो निवारण करेल का, त्याच्यावरती तो मात करेल का. पण रोग हा आपल्या ज्योतिषमधून कळला पाहिजे. पण हा मनुष्य रोगी नाहीये, हा रोग ठीक करणार आहे असं आहे. हा म्हणजे मेडिकल साठी विचार करताना 6-8-12चा म्हणूनच तो उल्लेख केला मी, की तो विचार वेगळ्या पद्धतीने केला जातो. हो, म्हणजे आता वेळेस लग्नात असल्यामुळे या व्यक्तीचा परदेशाशी पण संबंध आलाय, कारण हो, हे भरपूर आहे. परदेशाचं पण स्थान आहे. Yes. येस. आणि परदेशामध्ये पंचमात केतू हा बोला बोला. हा आणि पंचमात केतू आला तर बऱ्याचदा म्हणजे त्याला म्हणजे ती डिरेक्शनच वेगळी मिळते, की अरे केतू आला आता म्हणजे या व्यक्तीचं एज्युकेशन होणार नाही असंच म्हटलं जातं. नाही, पण तसं जेव्हा नाही. मेडिकल फील्डचा विचार करतो तेव्हा हा केतू सर्जरीसाठी खूप युजफुल ठरतो. आणि या म्हणजे या वृश्चिकेच्या केतूवर खूप चांगले सर्जन भेटलेले पाहायला मिळतात सर. बरोबर. आता कसं आहे, हे पूर्णपणे प्रॅक्टिकल प्रोफेशनल आहे. हे मी तुम्हाला हो. पहिलाच सांगितलं की हे गरिबाची सेवा बिवा करणं, या सगळ्या गोष्टी त्यांना त्या मान्य नाही आहेत. आणि हाय सोसायटीमध्ये तुम्ही बिलीव्ह करणार नाही, कोट्याधी रुपयाची ऑपरेशन होतात, करोड. आणि येस. तशी ही व्यक्ती प्रॅक्टिकल आहे, इन्शुरन्स कंपन्यांशी टायअप आहे. प्रोफेशनल मनुष्य जेव्हा असतो ना मॅडम, त्याला तो टायअप करतो. तर त्याचं आणि लग्न जे आहे ते कन्या लग्न आहे ना. हा, डिटेनला जे लग्न आलंय ते कन्या लग्न आहे, ते व्यवहारीपणा जास्त आहे ना. अगदी खरं आहे, बरोबर आहे. सर एक अगदी बोलू खरं का? हम्म. आहे. तो ग्रह सुचवतो ना मॅडम. हा सर एक आणि बोलू सर का? कन्याचा गुरु आहे आणि कन्या तत्वामध्ये जास्त ग्रह आले, सो त्यामुळे ते पृथ्वी तत्व पण लोडेड झालंय, त्यामुळे व्यवहारीपणा पण जास्त आहे. जास्तीच आहे, भरपूर आहे. म्हणजे व्यवहाराशिवाय पुढे कसं आहे बघा, एक मॅडम असं आहे, जसं माझ्याकडे एक फाल्गुनी नावाची मुलगी शिकत होती, गुजराती आहे. हा. त्या लोकांचं टर्नओव्हर ज्योतिषमध्ये 5 लाख रुपये पर मंथ आहे. अरे बापरे. पण 24/7 चालू आहे. हा, त्यांच्याकडे 4 अच्छा. ज्योतिषी 24 तास बसले असतात आणि ते ओव्हरसीजचं काम करतात. म्हणजे त्यांचं ओके. ऑफिस फॅन्सी रोडला आहे, घरीच आहे ऑफिस म्हणजे. आणि टेबल लावून एक 4 ज्योतिषी राऊंड द क्लॉक बसलेले असतात आणि त्यांना ओव्हरसीज मधून कॉल येतात, त्या कॉलचा रिप्लाय करतात, ते पेमेंट करतात. आणि दे आर अर्निंग मोर देन 5 लाख रुपीज पर मंथ, पगार सोडून. अच्छा. येस. माझ्याकडून बापरे. अनेक ज्योतिषी, म्हणजे माझा जेव्हा क्लास होता तर ते सांगायचे की कोई नया होगा तो भेज दीजिए, हम उसको सिखाएंगे असं. म्हणजे काही लोक प्रोफेशन मध्ये आपला प्रोफेशनच जास्ती करून मानतात, सेवा करत नाहीत. मग सगळ्यात काही मदर टेरेसा होऊ शकत नाही. हो. बाबा आमचं होऊ आणि सर शकत नाही. इथे 2-6-10 मध्ये म्हणजे सगळीच ग्रह आलेले आहेत तिथे 2-6-10 मध्ये. तर पृथ्वी तत्व खूपच लोडेड आहे. आज मी एक वास्तू केली, ती अमेरिकन एक्सप्रेस बँक आहे ना, त्यांच्या डेप्युटी डायरेक्टरची. हा. जरा आवाज पण आहे. आवाज आहे. तर डेप्युटी डायरेक्टरची केली, तर त्यांनी मी त्यांना विचारलं की तुमच्या बँकेत काही कोणाला नोकरी वगैरे ठेवायचं असेल तर अमेरिकन बँक आहे. माझ्याकडे असे काही लोक आहेत की जे उच्च शिक्षित आहेत, MBA केलेलं आहे फायनान्स मध्ये वगैरे. तेव्हा पैसे किती देणार ते सांगा. अरे बापरे. हा, तर मी कामाला ठेवतो, म्हणजे प्रोफेशन आहे बरोबर. असं आहे. तेव्हा किती पैसे देणार. आता समजा की त्या ठिकाणी पहिलं पॅकेज त्यांचं वर्षाचं 20 लाख रुपये आहे, MBA फायनान्सचा. त्याला मी 2 तासात नोकरी लावली, माझ्याकडे तेवढी अथॉरिटी आहे. अमेरिकन एक्सप्रेस दिल्ली, बॉम्बे, कलकत्ता, मद्रास सगळ्या ठिकाणी आहे. पण नोकरी शुअर आणि 20 लाख वर्षाचं पॅकेज शुअर. पण मला किती अच्छा. देणार. म्हणजे तो कम्प्लीट प्रोफेशनचा भाग झाला ना. येस सर, बरोबर. आणि अपॉइंटमेंट लेटरच्या अगोदर तुम्हाला बिफोर टाइम पैसे द्यायचे. इट्स अ टाइप ऑफ करप्शन.
हो, निश्चितच. ही सेज आय एम अ एजंट. असं आहे. म्हणजे बाजारामध्ये सेवा करणारे लोक असतात, मेवा करणारे लोक पण असतात. असं आहे. आणि सर पंचम आणि भाग्यस्थानाचा संबंध पण त्यांचा असाच आलेला आहे की भाग्यामध्ये खरं तर मीन राशी आहे, पण त्या मीन राशीचा स्वामी सुद्धा हा कन्येच्या गुरुशी संबंधितच आहे. आणि हा जो पंचमेश मंगळ जो आहे सो तो देखील त्या गुरुशी संबंधितच आहे. म्हणजे जेव्हा अदर दॅन डॉक्टरेट या व्यतिरिक्त ऍज अ पर्सन म्हणून जर आपण तिथे पाहिलं तर त्या ठिकाणी या गोष्टी पूरक नाही हे राहत. म्हणजे पंचम आणि भाग्यस्थान की जे काही पॉझिटिव्हिटी किंवा कुठल्या ह्याच्यासाठी तर तिथे ते गोष्टी त्यांना तेवढा ते दाखवत नाहीये, तिथे सपोर्ट करत नाहीये. आणि कन्येचा गुरु बऱ्याचदा 2, 6, 10 मधले गुरु सर म्हणजे मी सुद्धा प्रॅक्टिकली आजूबाजूला असं ऑब्झर्वेशन केलंय की ज्या ज्या लोकांच्या पत्रिकेमध्ये कन्येचा गुरु आहे तर त्या केसमध्ये ते रिलेशन आणि या गोष्टींना फार महत्व देत नाहीत. त्यांच्यासाठी पैसा खूप महत्वाचा असतो. त्या पद्धतीनेच ते पाहतात. आणि हे प्रॅक्टिकली अगदी म्हणजे 100% म्हणजे आम्ही असं खास असा अभ्यास करून पाहिलेले बऱ्याच लोकांच्या पत्रिकेत कन्येच्या गुरुबद्दल हे पाहायलाच मिळतं सर. येस सर. असं आहे जीवन, हे असंच आहे. एनिवे फार छानपैकी तुम्ही सांगितलं. आता कसं आहे थँक्यू की सर. आणखी कोणाला काही बोलायचं असेल तर बोला. नाही सर, मगाशी आपला विषय चालला तर की यांच्याकडे येणाऱ्या केसेस हाय प्रोफाईल असतात असं. येस. तर बघा ना, चतुर्थामध्ये म्हणजे नवमांशात चतुर्थामध्ये शुक्र मीनेचा मालव्य योगामध्ये तो दशमातल्या या ग्रहांना बघतोच आहे. म्हणजे बरोबर. इफेक्ट होतच ना, की म्हणजे यांची राहणी वगैरे पण तशीच असणार सगळी. येस, एकदम म्हणजे हाय प्रोफाईल. कसं असं मॅडम की बघा, आता तुम्ही तर स्वतः प्रॅक्टिकल आहात, उच्च शिक्षित आहात, तुम्ही अनेक देशामध्ये तुम्ही कार्य केलेलं आहे, राहिलेले आहात. तर बऱ्याच लोकांची जी काही मार्ग पैसे कमवण्याचा हा भिन्न असतो. ते त्यांचं जे काही लेवल असते ना, तर ते जसं की स्कूटरवाल्याला बघतच नाही, ते मर्सिडीज किंवा BMW मध्येच बघतात. असं आहे. म्हणजे तशी ही व्यक्ती सुद्धा अशा प्रकारचीच आहे की एकदम म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की कशाला हे करा, तुमच्या जीवनाचा आनंद घ्या, चांगलं लॅविशली राहा. डिमांड्सच त्यांच्या तशा असतात बाकीच्या. येस येस, त्यांचं कम्प्लिटली थॉट्स तसे आहेत. दॅट्स वाय दे डोंट केअर की बाबा काय करायचं म्हणजे आहे. वैद्यकीय पेशा समाजसेवेसाठी आहे असं नाही, कारण त्यांचं स्पेशलायझेशन एवढं अपग्रेडेड आहे की त्यांना त्याच्यातनं पैसा मिळतो म्हणून त्याची सवय लागते असंही होतं. येस, अगदी खरं आहे. आणि ते म्हणतात की जर समजा आम्हाला चॅरिटी करायची असेल तर आम्ही लिगल चॅरिटी करू. लिगल चॅरिटी की बाबा काय आहे, पण आम्ही आमच्या प्रोफेशन मध्ये डिस्काउंट किंवा फ्री करा वगैरे वगैरे कधी करणार नाही. एक घटना अशी होती आपल्या भारतातली, त्याच्यामध्ये एका नटाचे 22 कोटी रुपये वकिलाची फी झाली होती. किती? बापरे. आणि केस काय असेल. 22 कोटी रुपये म्हणजे केस कशी असेल बघा. आणि त्याच्यामध्ये त्याचा काहीही संबंध नव्हता, तरी सुद्धा त्याला 22 कोटी रुपये खर्च करावे लागले. हे संकट आहे, जबरदस्त संकट आलंय. संकट आलं, त्याला आलं, त्याच्या भावाला आलं. अगदी प्रश्न निर्माण झाले, भावंडांची नाती तुटली अननेसेसरी. म्हणजे कधी कधी कसं असतं मॅडम, एखाद्या व्यक्तीला कसं संकट येईल ते काही सांगू शकत नाही आपण, कुठल्या प्रकारचे. तर त्याच्याकरता म्हणजे एकच आहे की तुमचं डील कसं आहे, तुम्ही पेशन्स किती ठेवता, किती घाबरता संकटाला, असं आहे. मानसिकतेवरती. मानसिकतेवर. आता जसं की परवाच एक अमेरिकेतून फोन होता, ते आपल्याकडे मुंबई दादरला एक बिल्डर होते, त्यांनी त्यांची बायको पार्टनर आहे आणि त्यांनी फ्लॅट 3 लोकांना विकला, एकच फ्लॅट. तो गुन्हा झाला आणि त्यांना अटक केली गेली. पहिला पण अटक केली, सुटले, आता परत अटक केली. त्याच्यामध्ये आता काही कॉम्प्रोमाइज नाही. आता परत 5-6 वर्ष राहायला लागेल. त्यांना त्याचं काही वाटतही नसेल, असंही नसेल. नाही, आता गुन्हा तसा केलाय ना,
दुर्बुद्धी दे हॅव टू सुचते. फेस. हो हो. काही करू शकत नाही, कारण का की एकदा कोर्टात मॅटर गेलं ना की तुम्ही कस्टडीमध्ये काही किती वेळ राहाल, काय कराल, काही करू शकत नाही. सगळं जजच्या मर्जीवर असतं. Yes. आज बघा ना, पोर्शे कारच्या दोन्ही इन्स्पेक्टरना बडतर्फ नोकरीतून काढून टाकलं. होय. रश्मी आणि आई शुक्ला. वडील अजून कस्टडीत ह्याच्यात तुरुंगातच आहेत ना, आई वडील हो मला वाटतं. हो हो. मग हे असं सगळं आजोबांना प्रॉब्लेम होतो. प्रॉब्लेम आहे. हे असे प्रश्न उपस्थित होतात. संस्कार. नाही, ही संकट आहेत ऍक्च्युली संस्कारामध्ये नाही. बघा आता म्हणजे कधी कमी पडले ना आणखीन हा पैशाची आणि ती बुद्धी, कारण अतिशय दुर्बुद्धी पैसा सुद्धा दुर्बुद्धी देते. दुर्बुद्धी. आणि हे घटनाक्रम असतो ना माणसाचा, तो आयुष्यात होतोच होतो. असं आहे. एनिवे, आणखी तुमचं ओपिनियन सांगा. तुम्ही आलात, फार आभारी आहे. असे नाही, येत राहा. मी आधी सांगितलंच होतं थोडंसं, पण आता मला एकदम त्या मीनेच्या शुक्रामुळे त्यांच्या पेशन्स म्हणजे दशमावरती प्रभाव आहे ना त्याचा, म्हणून. व्हेरी गुड. असं कसं आहे, हा क्लास शेवटी तुमच्या सगळ्यांचा आहे, तुमचा सुजाव होय. आहे. नाही, आणि वेगळ्या पत्रिका बघायला मिळतात, निदान आपल्याला मॅडम. अवेलेबल होणं कठीण असतं. सगळ्यांनाच काय असं इतके चांगल्या पत्रिका मिळत नाहीत. कालची पत्रिका तर एकदम तुफान पत्रिका होती, बघितली तुम्ही? हो, पाहिजे ना कालची. हो. कधी कधी पत्रिका असतात चांगल्या, नाही असं नाही. हो, तेच त्याची पण म्हणजे योग्यता बघून मग आपण. येस येस मॅडम. म्हणजे प्रॉस्पेरिटी जी असते ना, तर ती कशी आहे, कशी आली, ती प्लॅनेट शेवटी ठरवतात. आणि आपलं मुख्य सब्जेक्ट काय आहे तर प्लॅनेट आणि झोडियाक, ऍस्ट्रॉलॉजी. होय. येस. एनिवे, धन्यवाद तुमचा. थँक्यू सर. थँक्यू. सर, आता आपण इतक्यात पत्रिका बघितल्या, त्या लग्नात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, गुरु हे जर प्लॅनेट चांगले असले तर पत्रिका कुठल्या कुठे जाते, म्हणजे उच्च लेवलला पोहोचते किंवा सक्सेस रेट त्याचा जास्त असतो असं बघितलं गेलं. येस आणि येस. छान तुमच्या ह्याच्यामुळे खूपच छान शिकायला मिळत आहे आणि खूप बुद्धीत भर पडते ऍस्ट्रॉलॉजीची. आणि अशीच भर आम्हाला जास्त पाडून घ्यायची की जसं रिसर्च करतो आपण तशा लेवलला जायचं आहे आणि तसा अभ्यास करायचा आहे आणि खूप डीप नॉलेज अजून अजून मिळवायचं आहे सर. तर खूप छान हा तुमचा प्रयत्न चालू आहे ना, आम्ही घेतोय त्याचा आस्वाद. येस मॅडम. थँक्यू सर. यू आर वेलकम. थँक्यू. बरं मॅडम, तुमचं आता काय हे आहे? थँक्यू ऑल. काही नाही, आता झालं ना, आता सगळ्यांचं बोलून झालं. ठीक आहे. सगळे आल्याबद्दल सगळ्यांचे आभारी आहे. कुबल मॅडम, तुम्ही फार छान पत्रिका आणली आणि छान एक्सप्लेन केली. सरांकडनंच घेते. हो, बरं ठीक आहे. काय म्हणजे सोर्स काहीच असेल ना, संग्रहणीय पत्रिका आहे. थँक्यू. बघा, मुख्य केसकर मॅडम, कसा आहे, उद्देश असा आहे ना की आज शेवटी आपण क्लास चालवतो. हा क्लास एक तर आपल्या विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी आहे, हा मी पहिलं सांगतो. याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा असा काही हेतू नाही की तुम्ही शिकू नये, बिलकुल नाही. की तुम्हाला जास्तीत जास्त प्रवीण व्हायचे, हा पूर्ण हेतू आहे. आणि तुम्ही प्रवीण झालात तर ईश्वरी कृपेने जे काही मिळायचं आहे ते आम्हाला मिळणार, ईश्वरी कृपा. आणि ते स्पिरिच्युअल आहे ते. त्याच्यामध्ये जसं की खोटं नाटक बोलून मी तुमच्या बरोबर काय करणार, कारण तुम्ही उच्च शिक्षित लोक आहात सगळेजण. यू आर ऑल. काही नाही, पण म्हणजे तरी सुद्धा बघा, एक आदर असतो ना. कसं मॅडम की अतिशय म्हणजे गावंढळ असणं गोष्ट वेगळी आहे आणि उच्च शिक्षित व्यक्तीला शिकणं, त्याच्याशी बोलणं, हा अभिप्राय वेगळा असतो. कळलं का? पूर्वी कसं असायचं की 16 सोमवार करा लग्न होईल, हा एक गावंढळपणा आहे कम्प्लिटली. पण पत्रिकेमध्ये लग्न होऊन काय होणार आहे पुढे? योग आधी बघायला पाहिजे. झाडात असेल तर जीवनात काय घटना होणार आहे? लग्न होऊन जाईल हो 16 सोमवार केल्यानंतर, पण पुढची आयुष्य काय, त्याची भूमिका, त्याचं मेजरमेंट काय, ते तर यू हॅव टू थिंक की बाबा कशामुळे हे होईल, कशामुळे हे होतं. आता विचार करा की ज्यावेळेला टीबीची लस आली, कोणी काढली, कसा शोध घेतला असेल, ती काढली ना शेवटी त्यांनी. मलेरियाचे काढले,
म्हणजे त्यांनी त्याच्या मागचा पाठपुरावा केला आणि म्हणून आज आपण चांगल्यापैकी आयुष्य जगतोय. म्हणजे अनेक रोग यायचे पूर्वीच्या काळात आपल्याला अक्कलच नव्हती. 100 वर्षापूर्वी 200 वर्षापूर्वी तेव्हा पण रोग यायचे पण लोकांना कळायचं नाही. मग संशोधन केलं तेव्हा कळलं की हा असा रोग आहे, याच्यावरती ही लस आहे, त्याच्यावरती ती लस आहे. शेवटला आपण लस पाहिली ती करोनाची लस पाहिली. हो ना, स्वाईन फ्लूची सुद्धा लस आहे. हे म्हणजे जसे रोग येतील तसं त्याच्यावर संशोधन होत आहे. बाकी काय. यस होत आहे, मग चालू आहे. तसं हे तुमचं ज्योतिषातलं संशोधन आहे. उद्या तुम्ही 4 लोकांच्या समोर व्याख्यान दिलं तर तुम्ही काय माहिती आहे तुम्हाला तेच तुम्ही सांगणार ना. असं आहे. दॅट्स वाय एव्हरीबडी रिस्पेक्टेड, नो प्रॉब्लेम. काही कोणाबद्दल वाईट हेतू नाहीये. सगळ्यांनी पुढे यावं, शिकावं, चांगलं यश मिळवावं. पैसे हे तुमच्या नशिबाच्या नुसार तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यामध्ये माझा कुठलाही किंचित हातभार नसेल. तेव्हा तुमचं नशीब आहे. कसं आहे, आणि नशीब हे डिफरंट आहे, एज्युकेशन डिफरंट आहे, नॉलेज डिफरंट आहे. एनिवे, सो कुबल